मनवा, अगं तू पण बस ना. हो माई बसते. मग मनवा, कर्नल साहेब काही म्हणाले की नाही तुला? कशाबद्दल? मी जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो तेव्हा भेटले मला. मग तुमच्याशी काही बोलले का ते? नाही, ऍक्च्युली ते सुद्धा कामातच होते, त्यामुळे बोलणं काही झालं नाही. पण कमाल आहे, मला वाटलं एव्हाना तुला सांगितलं असेल कर्नल साहेबांनी. नाही, काही बोलले नाही. मोहन, तू कशाला गेला होतास बाहेर? मी ऍक्च्युली कामानेच गेलो होतो, म्हणजे बँकेत काम होतं माझं जरा. हॅलो हॅलो मनवाताई, मी तन्वी बोलते. पत्रकार दिनकर गोखले यांची मुलगी. हा बोल. ताई, आज आमच्या घरी एक माणूस आला होता. कोण? ते माहित नाही, पण त्यांना बघून बाबा खूप घाबरलेले. तू त्याला नाव नाही विचारलं? नाही, पण मला असं वाटतंय हे तेच असावेत ज्यांच्याबद्दल बाबा तुम्हाला सांगणार आहेत. आणि ताई, त्यांनी बाबांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असं काहीतरी बाबा बोलतायत. मी येते लगेच. माझं जरा एक काम आहे, मी आलेच. जेवण तरी करून जा ना. नाही काकू, एक काम आहे. असं जेवणावरून उठून जायचं नसतं. नाही म्हणजे असं दादाच म्हणतो ना. वहिनी, म्हणजे आधी जेवून घे ना, मग जा तुझ्या कामाला तू. नाही ठीक आहे, मी आल्यानंतर जेवते. मनवा, कुठं निघालीस? माई, खूप महत्वाचं काम आहे, मी लगेच जाऊन येते. मनवा, किती वाजलेत बघितलं का? राजवीर, मला जावं लागेल. काय बोलताय तुम्ही? कळतंय तुम्हाला? काय काम आहे? काय कसलं काम आहे? मनवा, अगं सांग ना, तो एवढं विचारतोय तर. वहिनी, काही टेन्शन आहे का? बोला. राजवीर, मी तुम्हाला आल्यानंतर सगळं सांगते. मनवा, अगं जायच्या आधी सांग ना. तुला फोन कोणाचा आला होता? सॉरी, मी आता काहीच नाही सांगू शकत. अगं पण एवढं लपवाछपी करण्यासारखं काय झालंय? राजवीर, तूच सांग बाबा आता तिला. नाही जायचं तुम्ही कुठेच. राजवीर, प्लीज, आता जाणं खरंच गरजेचं आहे. तुम्हाला कळतंय का किती वाजलेत? रात्र झालीये म्हणून. कुठे जायचंय तुम्हाला? हो, मला कळतंय, पण आता जाणं महत्वाचं आहे. राजवीर, नाही जायचं. जोपर्यंत मला कळत नाही तुम्ही कुठे जाताय तोपर्यंत कुठेच जायचं नाही. पण राजवीर, अरे सांगेल ना ती आल्यावर. नाही माई, एवढ्या रात्री एकटीने यांचं बाहेर जाणं मला मान्य नाही. राजवीर, प्लीज. मनवा, राजवीर बरोबर बोलतोय. तू असं रात्री एकटं घराबाहेर जाणं बरोबर नाही, आणि तुझं काम देखील महत्वाचं असेल ना. मग असं करूया का, मी येतो तुझ्यासोबत, चालेल ना? हा वहिनी, तू बाबांना घेऊन जा, म्हणजे कसं टेन्शन नाही ना. ठीक आहे काका, तुम्ही या माझ्या बरोबर.
मी आले. मी देखील तयारी करतो. ही मनवा एवढ्या रात्री कुठे निघाली असेल? नक्कीच त्या पत्रकाराकडून फोन आला असेल. पण मग मनवा एवढी बेचैन का झाली? धड काही बोलली सुद्धा नाही. त्याने माझं नाव तर सांगितलं नसेल ना? नाही नाही, माझं नाव जर सांगितलं असतं तर मनवा माझ्यासोबत यायला तयार झालीच नसती. पण मग नेमकं काय झालं असेल? काका चला निघूया. मनवा वाजले किती आहे? हो मला माहितीये, चला निघूया आपण. पण मग आपण उद्या जाऊया ना, आज नको. नाही काका, आता जाणं गरजेचं आहे. प्लीज निघूया. पण काका प्लीज प्लीज जायला हवा. बरं कुठे जायचंय ते तर सांग. मी तुम्हाला सगळं सांगते, तुम्ही आधी गाडीत बसा प्लीज. मनू, आरती आरती काय झालं? हो आपली मनू. हो मनू. मनू वरती शांत हो. शांत. स्वप्न बघितलंस का? स्वप्नात मनू आले. खूप वाईट स्वप्न पडलं. वरती घाबरू नकोस, मनूला काही होणार नाही. एवढं वाईट स्वप्न मला कधीच नव्हतं पडलं. शांत. एकदा मनूला फोन करून बघता. किती वाजले? खूप उशीर झाला. आपण त्याला सकाळी फोन कर. माझ्यासाठी प्लीज. आरती कर ना तिला सकाळी फोन. खूप उशीर झाला, झोपली असेल. तू शांतपणे झोप. बघा बस इथे थांबा. मनवा मी काय विचारतोय? इथे एवढ्या रात्री कोणाकडे आलोय आपण? काका इथे ते पत्रकार राहतात. कोण पत्रकार? तेच ज्यांनी आईनबद्दल खोटी बातमी दिली होती पेपरमध्ये. अगं मग एवढ्या रात्री त्याच्याकडे काय काम? मी सांगते नंतर तुम्हाला. नाही आता सांग ना. काका मी म्हणाले ना, मी तुम्हाला सांगते नंतर. ठीक आहे चल जाऊया. नाही नको, तुम्ही इथे थांबा, मी जाऊन येते. का? मी काय इथे थांबू? मी पण येतो ना. नाही नको काका. पण का? मला जरा बोलायचंय त्यांच्याशी. कशाबद्दल? काका मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, तुम्ही प्लीज इथे थांबा. मी आले. मनवा आलेच मी. डॉक्टर कसे आहेत ते आता? ताई बघताय ना, खूप त्रास होतोय बाबांना. डॉक्टर नक्की काय झालंय त्यांना? आणि कसला धसका घेतलाय का?
आता ते बरे आहेत, पण त्यांना ताण येईल असं तुम्ही काही बोलू नका. आधी स्मरणशक्तीच्या प्रॉब्लेममुळे ते स्वतः डोक्यावर ताण घेतात. त्यात तुम्ही अजून ताण दिला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही बा, आम्ही काळजी घेऊ. आता काही औषधं आणायची आहेत का? हो, मी काही औषधं लिहून देतो, ती घेऊन या. ही औषधं घेऊन थँक्यू डॉक्टर. काळजी घ्या. तन्वी, आता मला नीट सांग, नक्की काय झालं होतं? दुपारी मला बाबांचा आवाज आला म्हणून मी बाहेर येऊन पाहिलं तर एक माणूस बाबांना भेटायला आला होता. मला तो अनोळखी वाटला म्हणून मी विचारलं तर त्याने सांगितलं की तो बाबांचा जुना मित्र आहे म्हणून. आणि त्याने नाव पण नाही सांगितलं ना? नाही. तू मला फोनवर म्हणालीस की त्या माणसाने काकांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. हो, तो समोर होता ना तेव्हा बाबा खूप घाबरले होते. तो मला मारेल, तो मला मारेल, तो आत्ता मला मारत होता असं बोलत होते. ठीक आहे, तू काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत. तुझ्या बाबांना काही होणार नाही. काका, मी तुम्हाला शब्द देते, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. राजवीर, मनवाचा काही फोन आला होता का? नाही. राजवीर, तू काळजी करू नकोस, येईल ती. माई, मला नाही बोलायचं आहे विषय. अरे उगाच चिडचिड नको करूस. तुझा विश्वास आहे ना तिच्यावर? ती काही चुकीचं करणार नाही. विश्वास आहे ना तुझा तिच्यावर? माई, विश्वास आहे म्हणूनच गैरफायदा घेतात त्या. येईल ती. काय येईल? ही काय पद्धत झाली माई? एक तर पहिली गोष्ट, जेवणावरून उठून जायची काहीच गरज नव्हती. आणि आता वाजले किती? एवढ्या रात्री कुठे गेल्यात, काय काय फोन नाही, काहीच नाही, काय समजायचं मी? अरे तसं नाहीये माई, तू त्यांचीच बाजू घेणार आहे का? हे बघ, मी तिची बाजू वगैरे काही घेत माई, नाही. प्लीज त्यांना पाठीशी घालणं बंद कर, प्लीज. मी तिला पाठीशी घालत नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे, तुझा विश्वास आहे ना तिच्यावर? मग ती येईल, काळजी करू नकोस. नाही, फक्त तुम्हाला ना माझं चिडणं दिसतं, पण इथे ना मनवा चुकल्यात, हे नाही दिसत तुम्हाला. मला माहितीये ती कुठे गेली. ती काय? कुठे गेल्यात त्या? माई, काय विचारतोय मी? कुठे गेल्यात मनवा? ते मी तुला आता नाही सांगू शकत. ती आली की सांगेल. माई, काय चाललंय हे? हे बघ, खरं तर हे पण तुला सांगायचं नव्हतं, पण तू काळजी करत होतास म्हणून सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एकटी नाहीये. नको काळजी करूस, जा जाऊन आराम कर. काका, कसं वाटतंय? मला माहितीये तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आय एम रिअली सॉरी, पण हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला विचारते. प्लीज एकदा प्रयत्न करा, बघा काही आठवतंय का? आठवतंय काही? तो माणूस तुम्हाला आज भेटायला आला होता ना? कोण होता तो? काय नाव आहे त्याचं? तो दिसायला कसा होता? काहीतरी सांगा मला प्लीज. काका, तुम्हाला जर हे सगळं आठवलं ना तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील. पण प्लीज तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा, प्लीज एकदा माझ्यासाठी. त्याने तुम्हाला मारायचा प्रयत्न केला काका, प्लीज काहीतरी आठवायचा प्रयत्न करा. हो ताई, बस करा. तुम्हाला कळत नाही का त्यांना त्रास होतोय?
मला सगळं कळत आहे, पण तुला नाही वाटत त्यांना हे सगळं आठवलं ना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? हे बघा, मला ते काहीही माहित नाहीये. तुम्ही जा प्लीज. आणि आता माझ्या बाबांना अजिबात त्रास नका देऊ. तन्वी प्लीज प्लीज मला एक प्रयत्न करू दे. कसला प्रयत्न? तू मला हेच म्हणाले होते की माझ्याच घरातली एक व्यक्ती आहे जिला हे सगळं घडवून आणायचंय. मग एक मिनिट, आमचा फॅमिली फोटो आणलाय, प्लीज मला तेवढा दाखवू दे प्लीज प्लीज. काका हा फोटो बघा, यात आहे तो माणूस. काका काका निघायचं? काय बोलला काय तू? म्हणजे आय मीन त्यांनी कोणाचं नाव घेतलं का? नाही, तसं काहीच नाही. चला निघू. मनवा, मी काय विचारतोय? काय बोलत का नाहीयेस? आपण घरी जाऊन बोलूया. मनवा, आत्ता सांग ना, हरकत काय? मी म्हणाले ना, एवढं काहीच नाहीये. घरी जाऊन बोलू. चला. मनवा, ऐक माझं, मला सांग आता की काय झालंय. काका मी तुम्हाला म्हणाले ना, एवढं काही नाहीये, आपण घरी जाऊन बोलूया. खूप लेट झालाय म्हणून अजून कशा नाही आल्या? फोन सुद्धा नाही केलाय, कुठे केलाय काहीच माहिती नाही. काही सांगितलं पण नाहीये त्यांनी. त्यांचं काही काम असलं तरी मला कळायला हवं होतं. हल्ली मनवा सगळंच त्यांच्या मनासारखं करायला लागले. पण आता शांत नाही बसणार मी. त्यांना त्यांच्या भागण्याचा जाब विचारणार आहे मी. एवढं कसं काय गृहीत धरतात मला? देवा, मला खूप भीती वाटते. हे एवढं वाईट स्वप्न म्हणजे कसला तरी संकेत नसेल ना? देवा, मनूच्या बाबतीत मला असं कधीच वाईट स्वप्न पडलं नव्हतं, पण मला खरंच खूप भीती वाटते. मनूचं रक्षण कर. आजपर्यंत तिच्यावर जी संकट आली ती तिने सगळी पेलली, आणि ती फक्त तुझ्या आशीर्वादाने. पण जर तिच्या जीवावर संकट येणार असेल तर ते तूच टाळू शकतोस देवा. तेव्हा माझ्या मनूचं रक्षण कर.